मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 अंतर्गत लाभार्थी महिलांकडून 2 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत 18 जून ते 2 जुलै या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवून या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि याच्यासाठी राज्यातील जास्तीत जास्त लाभार्थी महिलांनी अर्ज करावेत अशा प्रकारचे आवाहन महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, माता व बालकांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार मिळावा, याचप्रमाणे माता मृत्यू आणि बाल मृत्यूमध्ये घट व्हावी अशा अनेक प्रकारची उद्दिष्ट घेतल्यानंतर 9 ऑक्टोबर 2023 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 ही देशभरामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत पहिल्या अपत्य आणि दुसऱ्या अपत्य फक्त मुलगी असलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी 18 जून ते 2 जुलै या कालावधीमध्ये ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम हातात घेण्यात आलेली आहे। आशा वर्कर, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व आरोग्य केंद्र परिक्षेत्र यांच्या मार्फत ऑनलाईन नवीन लाभार्थी नोंदणी आणि पोस्ट इंडिया पेमेंट बँकेचं खातं हे उघडण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत या महिला लाभार्थ्यांचे जे पात्र लाभार्थी असतील, ज्याच्यामध्ये पहिला अपत्य आणि दुसरा अपत्य फक्त मुलगी असेल, अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून 2 जुलै पर्यंत नोंदणी करून घेतली जाणार आहे। याच्यामध्ये पहिल्या जिवंत अपत्यासाठी 5,000 रुपयाचा लाभ, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा अपत्य मुलगी जन्मल्यास 6,000 रुपयाचा लाभ हा थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जातो। या योजनेच्या अंतर्गत शासकीय सेवेमध्ये, खाजगी सेवेमध्ये, त्याचप्रमाणे ज्या महिला मातांना 6 महिन्याची प्रसूती रजा मंजूर झालेली आहे अशा महिलांना वगळून इतर सर्व महिला लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जातो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जे असेल ते 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी तहसीलदाराचं वार्षिक उत्पन्न देखील अर्ज करताना जोडणं आवश्यक असणार आहे। महिला लाभार्थी जर अनुसूचित जाती जमातीमधील असेल तर अशा महिला लाभार्थ्याला जातीचं प्रमाणपत्र जोडावं लागेल। महिला दिव्यांग असेल तर दिव्यांगासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडावं लागेल। बीपीएल शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांसाठी बीपीएल रेशन कार्ड, याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड असेल, ई श्रम कार्ड असेल, महिला किसान सन्मान निधी किंवा मनरेगा जॉब कार्ड असेल, अशा प्रकारची जी वेगवेगळी प्रमाणपत्र असतील यातलं एक प्रमाणपत्र पुरावा म्हणून जोडणं आवश्यक असणार आहे। गर्भवती स्त्री जर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस किंवा आशा कार्यकर्ते असेल तर त्यांना स्वतः आपण आशा वर्कर, मदतनीस, अंगणवाडी सेविका असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी जोडावं लागणार आहे। यापैकी कुठल्याही एका ओळखपत्राची पुराव्याची प्रत ही अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे आणि आपण जर या योजनेच्या अंतर्गत अटी शर्तीमध्ये जर पात्र असाल तर आपल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा आपल्या जवळचे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्याचा प्रयत्न करा आणि या योजनेचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे मातृवंदना योजना 2.0च्या या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।